सिरियसली यार खूप बरं वाटतं यार की ॲड्रेस बिल्डिंग विजिबल होती. बघा यार स्ट्रक्चर बघा यार गाइस. परत ब्लॉग नाही सॉरी मी खूप खान दिसतोय. बापरे वॉशरूम आहे की काय. महाराजा राजा महाराजासारखा फील देतो या वॉशरूम. सो गाइस बात कुछ ऐसी हो गई कि मैं बस निकल गया था मेरे डे ऑफ के दिन. तो सोचा कुछ कहीं प्लान तो कुछ ऐसा था नहीं ब्लॉग का वगैरह. बट अचानक से मैं एक स्टेशन पे जाके आ रुका जो कि है लाइक पुरानी यादें ताज़ी हो जाएगी अगर मैं ये जगह पे आ जाऊँगा. इट्स लाइक फर्स्ट टाइम जब मैं दुबई में आया था. लाइक फर्स्ट टाइम मेरा काम था एज इन मैं बॉलीवुड पार्क में एज अ परफॉर्मर था. तो फर्स्ट टाइम जब मेरा अकोमोडेशन जो था जो कि था डिस्कवरी गार्डन. और वो जगह इतनी प्यारी है कि मैं आपको क्या ही बताऊँ. लाइक म्हणजे मी बोलू नाही शकत. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. मी त्या जागेवर आलो आहे आणि लाईक असं वाटतं आहे. सॉरी मी थोडं मराठीमध्ये पण आलो की लाईक माझी खूप जुनी गोष्टी अशी लाईक मला कळत नाही कसा काय बोलू. बट मुझे तो बोल ही नहीं सकते. लाइक वो पुरानी यादें यार जुड़ गए यार. मैं आपको अगर ये जगह बताऊंगा ना तो लाइक आप भी बहुत प्यार में गिर जाओगे. लाइक दिस वाज द फर्स्ट अकोमोडेशन ऑफ माई लाइफ इन दुबई. और ये जगह इतनी प्यारी है यार. मैं दिखा देता हूँ. थोड़ा थोड़ा एक्सप्लोर कर रहा हूँ. पहली बात तो मैं थोड़ा इमोशनल हो गया हूँ कि मैं ये जगह पे आ गया हूँ कितने टाइम बाद. लाइक ये मेट्रो स्टेशन है. इतना प्यारा मेट्रो स्टेशन मतलब अब तक तो मैंने कहीं देखा नहीं था. वो जो हमारा ग्रुप था लाइक मैं बहुत मैनिफेस्ट कर रहा था वो वर्क बहुत पहले से. और फाइनली मैंने अचीव बोल सकते या फिर मुझे गिफ्ट बोल सकते भगवान की तरफ से कि वो मुझे मिला. लाइक मैं लास्ट के कुछ 3-4 मंथ बोलो मैं 3-4 मंथ ही था वो काम में. बट वो जो काम था लाइक वन ऑफ द बेस्ट वर्क ऑफ माय लाईफ ॲज अ परफॉर्मर. जेव्हा तुम्हाला कोणती गोष्टी आवडते आणि तुम्हाला ती गोष्टी करायला खूप आवडते आणि त्या गोष्टीला तुम्ही हासिल करतात. जसे की माझ्या लाईफची 2 अशी मोठी गोष्टी आहे ज्यातली मी एकच अचीव केली आतापर्यंत. जे की फर्स्ट होतं दुबई बॉलिवूड पार्क जे की मी 2022मध्ये अचीव केलं. आणि ते अचीव म्हणजे ऑलमोस्ट 5-6 महिने बोलू शकता तुम्ही की मी होतो. बट ते 5-6 महिने असे होते की वन ऑफ द बेस्ट टीमसोबत होतो मी. सलमान युसूफ खान होता त्याचा कोरिओग्राफर. आणि ती टीम एवढी मस्त होती की माझे जेवढे पण आवडते लोक आहेत त्या टीममध्ये होते. आणि मी बोलू नाही शकत की तो एक्सपिरियन्स कसा आहे माझ्यासाठी. तर मी तुम्हाला छोटीशी क्लिप्स दाखवेल या जागेचे. प्लीज एन्जॉय. बोलायला तर नाही पाहिजे बट ॲक्च्युली जर असं सिस्टमॅटिक गोष्ट जर आपल्या देशामध्ये पण झाली म्हणजे आपला देश तर आहे खूप चांगला असं काय नो डाऊट. बट अशी काही गोष्ट जी आउट ऑफ कंट्रीमध्ये आपण बघतो जसं क्लीनलीनेस बोलावा तसं हे ते. जसं बघा ना आता हा पाथवे. आता हा पाथवे लाईक फक्त एक माणसांसाठी पण आहे प्लस सायकल जे चालवतात त्या लोकांसाठी पण एक वेगळं आहे आणि जे गाड्या चालतात त्यांच्यासाठी एक वेगळं आहे. म्हणजे गोष्टी असे काही शॉर्ट हेड होऊ शकतात. बट भारत माता की जय. भारत माता की जय. थँक्यू. जाऊ दे जास्त डीप नको जायला. आता मी चाललो आहे एक स्पेशल बिल्डिंगजवळ जिथे मी ऑलरेडी पहिला माझा पाऊल ठेवला होता ॲज अ रेसिडेन्शियल. गाईस फायनली ती बिल्डिंग भेटली मला. हे पहा ही बॅक साईड आहे. मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो. जसं तुम्ही पाहा शकतात
हे ते अपार्टमेंट होता आणि ती जी सेंटरला दिसते ती होती आमची बिल्डिंग. हा मेडिकल, हा रोड, हा बॅक साईड, तो दिल्ली का ढाबा, हे सगळं बियर्डो बाबर. म्हणजे ह्याच्यासोबत एवढ्या आठवणी जोडलेत स्पेशली ह्या मेडिकलपासून. कारण की एक असा किस्सा झाला होता जो की जाऊ द्या. जर माझा तो एक खास मित्र बघत असेल तर आय गेस त्याला माहिती असेल मी मेडिकल कोणता बोलतो. तर ही आहे ती बिल्डिंग. फायनली भेटलो. ही बॅक साईड आहे, तुम्हाला फ्रंट साईडला घेऊन जातो. फायनली फ्रंट साईड ऑफ द बिल्डिंग. आय कांट बिलीव्ह इथे आलो. Shining like a beacon of bright stars. I was alive. सिरियसली खूप बरं वाटतं इथे येऊन. आणि एक असा एक नजारा आहे जो आमच्या अपार्टमेंटमध्ये आम्हाला दिसायचा, जो की आता मला माहिती नाही एवढे बिल्डिंग कसे अचानक एवढे बनले तिथे. पण हा नजारा मी ना बिफोर आफ्टर माझ्याकडे पीक असेल तर मी ना बिफोर आफ्टर पीकही टाकेल. मला हा नजारा तुम्हाला दाखवायचा. पण आय गेस आता इथे खूप झाडं वगैरे लावलेत. नाईस. जसं थांबा थोडा मी जरा तिकडेच चाललो आहे. तो नजारा दाखवल्याशिवाय तर मी इकडनं जाणार नाही. हा तुम्ही जिथे माझा अपार्टमेंट होता त्याचं सराउंडिंग बघू शकतात की लाईक किती ब्युटिफुल आहे. लाईक हे झाडं वगैरे जे आत्ता एवढे दिसत आहेत ते त्या टायमाला नव्हते. म्हणजे काय ना काहीतरी रिझनमुळे ना काय ना काहीतरी इथे येणं होतं. आणि मग कुठेही म्हणजे दर माझा ऑफ डेला ना मी कुठेही जातो ना काय ना काही रिझनमुळे ना मला काय ना काहीतरी एक्सप्लोर करायला भेटतोच आहे. आता मेन म्हणजे तुम्हाला जे मला व्ह्यू दाखवायचा आहे. अरे सॉरी मी चुकलो, मला बाहेरून जायचं आहे यार. तो व्ह्यू तर खूपच मस्तपैकी आहे. मी तुम्हाला दाखवतो थांबा. अनपेक्षित गोष्टी जेव्हा घडतात ना त्या अशा असतात. जसं की आजचे दिवस बघा ना, अनएक्सपेक्टेडली मी ह्या साईडला आलो आणि हा माझा अपार्टमेंट बघा. हा जी पहिली बिल्डिंग दिसते तो माझा अपार्टमेंट आणि हा त्या अपार्टमेंट दिसणारा व्ह्यू. म्हणजे तुम्ही बघू शकतात की हा व्ह्यू एवढा ब्यूटीफुल दिसतोय की यार. म्हणजे असं वाटतं मी अमेरिकालाच आहे. गाइस हमें वो घोड़ा मिला जिसने अमेरिका माता की जय बोला. चलो एक बोले भारत माता की जय. एक जान अमेरिका माता की जय. अमेरिका माता की जय. अमेरिका माता की जय. भारत माता की जय. गाईस मी फोटो खूप शोधायचा प्रयत्न करेल. मला माहिती नाही असेल की नाही. बट हा मॉसच्या इथेही मला माहिती. मी माझ्या त्या कामाचा पहिली सुट्टी होती आणि मी इथे ऑलमोस्ट ह्या मॉसच्या समोरच मी फोटो काढला होता माझा एक. तर मी बघेल हा मॉसचा व्हिडिओ आणि तो फोटो. मी खरंच मस्त करायचं ट्राय करेन आणि मला भेटू द्या बस तो फोटो. खरं यार खूप बरं वाटतं. लाईक चला मी या मॉसच्या जवळ एक व्हिडिओ घेतो आणि मग त्याला मस्त करायला ट्राय करेन. हा मॉस म्हणजे मी असाच एक नॉर्मल माझ्यासोबत मित्र होता माझा आकाश. त्यासोबत म्हणजे आकाश सूरज होता आय गेस. हां सूरज होता माझ्यासोबत माझे मित्र सुट्टीच्या वेळी. तर असंच मला सुट्टी आणि पहिल्यांदा बुर्ज खलिफा फिरायचा होता. तर असंच आम्ही त्या दिवशी निघालो आणि मग खूप काही गोष्टी आहेत. ती व्हिडिओही मी रीलमध्ये टाकली आहे की माझी ॲक्च्युली लाईफची फर्स्ट विशलिस्ट होती दुबई, जी की मी त्या टायमाला कंप्लीट केली. आणि मी ना तिची मस्त एक एक रील बनवली होती. तर मी ती रीलही टाकायचा प्रयत्न करेल ह्या व्हिडिओसोबत. तर आणि मला पाहिजे तर मी त्याची लिंकही शेअर करेल त्यासोबत. ती व्हिडिओ पण तुम्ही पहा. ती व्हिडिओ पण खूप मस्तपैकी व्हायरल झाली होती माझी ऑलमोस्ट. बस आता मी चाललो आहे इबन बतुता मॉलजवळ. म्हणजे युजली मी ह्या रोडवरून आम्ही मेट्रो पकडायला आम्हाला कसं पहिला माहिती नव्हतं. तर आम्ही युजली इबन बतुता आम्हाला माहिती होतं की मॉल आहे, इकडनं आपल्याला मेट्रो भेटते. तर मग आम्ही एवढा ऑलमोस्ट आमच्या हॉटेल अपार्टमेंटपासून एवढा आम्ही चालायचो मेट्रोसाठी. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं ना की जवळपास तो दुसरा मेट्रो पण आहे. तेव्हा आम्ही येण्यासारखे गधा मजुरीसारखे एवढा आमच्या हॉटेल अपार्टमेंटपासून ते इबन बतुता असं चालत जायचो. पण तेव्हा पण मजा होती. लाईक आता पण हा जो एरिया आहे खूप लाईक डेव्हलप म्हणजे किती चेंजेस झाले त्या एरियामध्ये. लाईक मला आठवते मी फर्स्ट टाईम आलो होतं हे फेन्स वगैरे जे दिसते मागे हे काहीच नव्हतं, एकदम ओपन रस्ता होता. आणि आता असं वाव. फर्स्ट टाईम दुबईमध्ये मी रात्री कामानंतर मी वॉक केला असेल तर हा तो रस्ता. आणि आता जो येणार आहे तो इबन बतुता मॉल म्हणजे खूप चांगला मॉल आहे. म्हणजे हा लांब पडतो म्हणून युजली लोक इथे येणं मागत नाही. बट खरं बोलू हा मॉल खूप मस्त मॉल आहे. मी ट्राय करतो दाखवायचा.
shining like a beacon of bright stars. I was in a life wandering far until I found a lighthouse guiding me out the इवन बतूचा मॉल पण असा काय फार चेंज नाही झाला आहे यार. आपण आहे तसाच आहे. तसं तुम्ही बघू शकतात वरती. तर हा इवन बतूचा मॉलच्या ॲक्च्युली बॅक हँडची एंट्री आहे. बट मी बॅक साईडने आलो ना, तर हे बॅक हँडची एंट्री तुम्हाला दाखवतो. कमीने फैजल याद आया क्या कुछ? टीम होटल्स के देख के बोल मैं कहाँ आ गया हूँ. देख तुझे थोड़ा सा हिंट देता हूँ. कहाँ आ गया हूँ जरा बता दे मुझे. गॅस मी परत ब्लॉग इनकम्प्लीट ठेवला आणि लाईक मी त्या वेळामध्ये एवढा लाईक गुंतून गेलो की मी त्यानंतर मग घरी आलो. ऑलमोस्ट थकलो तर होतो, कारण की यार एवढा चालत गेलो होतो. ऑलमोस्ट मी 3 मेट्रो स्टेशन चाललो आहे काल. तर मी एवढा ऑलमोस्ट थकलो पण होतो आणि नंतरला त्या जागेवर जाऊन मी ॲक्च्युली फ्रेश झालो. मग नंतर असं घरी यायचा वेळ झाला की मला व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. तर तो ब्लॉग तिथे एंड झाला. खूप अशी आठवण झाली त्या जागेवर जाऊन. खूप ते मित्रांची तो वेळ, ते मजा, ती मस्ती, ते छोटे छोटे क्षण जे असतात आपल्या लाईफचे. आता जे मी हे बोलतोय हे पण एक कुठे ना कुठे मी जाऊन ते आठवण करणार पुढे जाऊन की हा यार तो वेळ होता यार. तेव्हा मी म्हणजे मी फ्युचरमध्ये समजा काय झालं आपल्या चॅनलचा चांगलं वगैरे, तर हा जो वेळ जो आता मी तुमच्यासोबत बोलतोय तो माझ्यासाठी खूप आठवणमध्ये राहणार आहे. कारण की तेव्हा मी असा विचारामध्ये असं अरे हीच ती व्हिडिओ आणि हाच तो टाईम होता जेव्हा मी ॲक्च्युली स्टार्टअप केला होता व्लॉग्स अँड ऑलचा. तर खूप अशा काही गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये जे छोटे का नसो ते खूप इम्पॉर्टंट असतात, जे की आपल्याला लहानपणी असताना आपण जेव्हा कळत नाही, पण आता हळूहळू आपल्याला कळत आलेत. तर अशा प्रकारे जास्त काय बोलणार नाही, बस हा व्लॉग मला एंड करायचा होता. आणि होपफुली मी माझे पेंडिंग व्लॉग्स, पेंडिंग रील जे आता ॲक्च्युली मी कसा नवीन आता इथे ऑलमोस्ट शेड्यूलमध्ये बसायला थोडा वेळ लागतो आपल्याला. आता मला मचवायचं आहे भाई, जे काय आईची सगळ्यांची मला मचवायचं आहे. तर बघू असा व्लॉग, आता व्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये घुसलो तर आता एकदम घुसूनच जाऊया ना. तर चला अशा प्रकारे हा ब्लॉग संपवतो. आय होप तुम्हाला आवडेल. ना आवडला असेल तरी पण प्लीज एक लाईक करायला तुमचा एक फिंगर कुठे ह्याच कोणत्या तरी स्क्रीनवर जातो. तर प्लीज असाच प्रेम करत राहा, असेच प्रेम देत राहा. तुमचा आणि आमचा यॉस आदी. प्लीज लाईक my channel, subscribe my channel and hit that bell icon. Bye bye.